हॅलो, गुड मॉर्निंग. आज व्हॅलेंटाईन्स डे आहे आणि पॅराग्लायडिंगला आलो आहे. गणपत सर फ्लाईंग करतात आहे. गणपत सर, त्यांच्यासोबत एक टँडममध्ये एक व्यक्ती बसला आहे, छोटा बाळ आहे. हे सर माझे कोच आहेत, गणपत सर. हे जितू सर आणि रोशन सर, हे सर्वेश सर आहेत. सरांनी टँडम फ्लाईंग केलं आहे. त्यांचं ग्लायडर थोडं वेगळं असतं आणि तुम्ही बघाल 2 सीट्स आहेत त्यात. सर मागे आहेत आणि समोर एक 10-11 वर्षाचा एक मुलगा आहे आणि बाकी मुलं फ्लाय करतात आहे. कंडिशन्स अजून म्हणाव्या तेवढ्या इम्प्रूव्ह झाल्या नाही आहेत. सकाळी तर विंड ऑलमोस्ट नील होतं, आता थोडं गस्ती झालं आहे, त्यामुळे आम्ही ब्रेक घेतला. कायटिंग केलं काही लोकांनी. कायटिंग म्हणजे इथे मागे दिसतील काही लोक प्रॅक्टिस करताना, आपण जात चला तिथे. सो तो ग्लायडर वर आला आणि तो जमिनीवरच कंट्रोल करणार ग्लायडर, दॅट इज कायटिंग. आणि आता इथे आम्ही लाईंड अप आहोत. माझं ग्लायडर इथे केविनच्या मागे ठेवलं आहे, माझं ग्लायडर तिथे विकास आहे आणि बस चालला आहे एन्जॉय. बघत आजची फ्लाईट कशी होते ती. रेडिओ चेक. Virac sir, how do you read me? Yeah, loud and clear. You? Okay, just wait now. Let this tandem pass and then we'll go. Good morning, happy Valentine's Day, sir. Ready for flight? Virag. Okay, happy Valentine's Day too. Your Hatika. चलो या. That's right sir, थोडं हाँ बस. Flying position आता. Very good. Sit down, cross the legs. Very good. Pressure ठेवा ब्रेकवर आणि राईटला या. सर राईटला या. हाँ बस. That's it. Keep going. Pressure ठेवा ब्रेकवर दोन्ही साईडने. त्या ग्लायडरच्या वरती नका जावा, सिंकमध्ये. त्या ग्लायडरच्या लांब न जावा. ठीक आहे, काही बात नाही. Keep going. ना सर, चला सर, लेफ्टला या. सिंक आहे खूप जास्त. कम बॅक लेफ्ट. That's enough. Keep going like this now. मॅक्सिमम लिस्ट थोडीशी बाहेरच्याच अँगलमध्ये, ठीक आहे. सो विल फ्लॅग दी आउटर लाईन. Very good sir, keep going. We are hoping that की बाहेर थर्मल आपल्याला हिट होईल. So keep going now. Very good. Something is going to hit us very soon now. थोडासा प्रेशर वाढवा ब्रेकवर. Very nice. Very good. आणि आता एक 180 राईट टर्न करा. चला 180 राईट टर्न करा. विराग सर. Very good. That's nice. Okay. That's nice. Keep going. लेफ्टला जाऊ मागे. इथे सिंक आहे ना, या साईडला. राईटला सिंक आहे तर लेफ्टला थोडी लिफ्ट असेल. गो बॅक लेफ्ट 180. Very good. He look on the brakes, बाहेर जावा. हे नंबर 2 ची अँगल घ्या. ठीक आहे. लिमिटेड लिफ्ट है. थोडा प्रेशर ब्रेकवर आणि लेफ्टला या लेफ्टला अजून या जवळ थोडंसं बस. या अँगलमध्ये जावा आता. ग्लायडर स्टडी ठेवा ग्लायडर. आणि आता कीप गोईंग. नाईस. थोडे ब्रेक कमी करा दोन्ही साईडने. थोडा स्पीड द्या ब्रेक ग्लायडरला. छान. कीप गोईंग. आणि आता राईट टर्न करा सर. इथं चला राईट टर्न करा. Gangster Virak sir is coming in. Just चला 180 left. 180 left slowly and gently.
कम 3 नंबर 3 या बस रोल आउट बाहेर ब्रेक कमी करा थोडासा राईट अँगल कमी ब्रेक कमी करा टर्न का करताय तुम्ही तर डायरेक्शन चेंज का होते का ब्रेक कमी करा ना सरळ ही डायरेक्शन मेंटेन करा यस कीप कमी थोड़ा प्रेशर ठेवा आता यू पेटी यस थोड़ा सा लेफ्ट टर्न लेफ्ट 90 डिग्री दैट्स इट नाउ 180 डिग्री राइट टर्न करा इतना स्लोली एंड जेंटली 180 डिग्री राइट अपोजिट का थोड़ा ब्रेक पकड़ून ठेवा कीप टर्निंग राइट roll out. Full pressure and 180 left. Roll out. Full pressure ठेवा keep going. Okay. So let's cut back right. Not much lift. Of your approach. Okay, wait for बघा सहज आहे हवा मस्त अप्रोच करा एंगेज करा इंडिपेंडेंट I'm just watching you. मोशन है आईटी सर मी केला मोशन हो रहा थोड़ा राइट गया राइट थोड़ा आता लेफ्ट 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 बस स्लो करा स्लो डाउन करा स्लो डाउन स्लो डाउन स्लो डाउन ब्रेक ठेवा ना इक्वल ब्रेक अजून ब्रेक लावा Hello, let me take this out. छोटीशी फ्लाईट होती आज 5.5-6 मिनटाची. बरंच थर्मिक कंडिशन झालं जसं हीट वाढतं इथे डोंगरावर आपण बघूया ग्रीन ट्रीज आहेत आणि हीट रिफ्लेक्ट करतं खडक त्यातला जो रॉक आहे तो तर त्यामुळे फ्लाईंग कंडिशन जेवढा मिळत नाही ग्रीन ट्रीज आहेत तर लाईट अब्झॉर्ब करतात आहे तिथे सिंक मिळतो आहे सो विंड पण एवढी विशेष आज नसल्यामुळे ऑलमोस्ट अ टॉप डाऊन फ्लाईट वरनं लॉन्च केला एक ट्राय केला आम्ही लिफ्ट मिळण्याचा पण तो पण नाही मिळाला सो वी डिसाइडेड टू कम डाऊन दॅट वॉज लाईक मला रेडिओवर जितू सर होते ते ऐकत होतो आणि माझं डिसिजन होतं त्यामुळे आम्ही मग जेव्हा त्याच्यावरनं ते म्युच्युअल असतं ते घेऊन खाली आलो लँड केलं लँडिंग वॉज गुड आणि आता पॅकिंग करायचं हा हिलाच रिव्हर्स केलं की आपल्याला त्याच्यात पॅकिंग करता येईल आणि हा ग्लायडर आता हे ट्रॅफिक आहे वरती किती 1 2 3 4 5 6 7 ग्लायडर तर आपल्याला दिसतात आहे पण ते येतील हळूहळू खाली त्यातला एखादाच कोणीतरी फ्लाय करेल किंवा कोणी टँडमवाले असतील तर ते फ्लाय करतील टँडमला थोडा वेट जास्त असतो त्यांच्याकडे थोडं स्किल्स थोडं वेगळं वापरतात ते त्यामुळे थोडं फ्लाय करू शकतात एक 15-20 मिनटं बट अगेन मोस्ट ऑफ द स्टुडंट्स आर एमिंग फॉर टॉप डाऊन अप्रोच कोणाला लिफ्ट मिळाला एखादा थर्मल मिळाला तरच कोणी वरती जाईल पण अदरवाईज तर खालीच येते तर आता हा लँडिंग झोन आहे इथे सगळेजणं पॅकिंग करतात आहे पाणी पितो पॅकिंग करतो आणि एक शेवटच्या व्हिडिओत नंतर भेटूयात आता बॅकपॅक झाली आहे यू कॅन सी ह्याच्या आतच ग्लायडर आहे सगळं काही इथेच आहे हीच हार्नेस आहे आणि हेल्मेट तेही बसतं आतमध्ये पण थोडं कॉम्पॅक्ट करायला लागतं अजून डेलीच वापरायचं आहे त्यामुळे एवढं मी आता त्याला आतमध्ये
हेल्मेटला हात ठेवत नाही. बट इट इज गुड, इट इज ऑल डन. वरती पण आता ट्रॅफिक कमी झालं आहे. 4-5च ग्लायडर आहेत. तोही आहे, हा तर उतरतोच आहे. त्या व्यतिरिक्त 4 ग्लायडर आहेत. त्यामुळे एंड ऑफ द डे छान मजा आली. परत पुढच्या वेळेस थोडी लॉंगर फ्लाईट होईल असं एक्सपेक्टेशन आहे. त्यामुळे व्हॅलेंटाईन डेचं फ्लाईंग आता इथेच थांबतो. आता आम्ही आलो आहे, ही टाकी आहे इथनं, ह्या साईडनी जायचं आहे. आता इथेच एक हॉटेल आहे, तिथे आम्ही गाड्या पार्क केल्या. पण जाताना सकाळी ही जी रेंज आहे याच्या पलीकडनं रस्ता आहे, कच्चा रस्ता आहे खूपच. तिथनं गाडी जाते वरती, पण ती फक्त सुमो गाडी जाते, आपली रेग्युलर गाडी जात नाही. आणि त्या रस्त्याने वरती येऊन त्या टावरच्या खाली तिकडे थोडं अलीकडे गाड्या ती आपल्याला सोडते. मग तिथनं एवढा हाईक करत यायचं. आणि आता हा येतो बघा, लेट्स वॉच हिज लँडिंग. गणपत सर त्याला इन्स्ट्रक्शन देतात आहे. त्याने लँड केलं तिथे आणि इज डन फॉर हिज फ्लाईट. त्याची ही दुसरी फ्लाईट होती ओव्हरऑल. सो येस, तसं आलो आम्ही इथनं हिलवरनं आणि फ्लाईंग करून आपण इथे उतरतो. हा लँडिंग एरिया. आणि ही जी टाकी आहे, ह्या टाकीच्या मागे तिथे जुना ओल्ड हायवे आहे. त्या 2 डोंगरांच्या मधनं तो टावर आहे. आपण तिथे आता हाईक करत जायचं. तिथे 2 व्हीलर गाड्या 4 व्हीलर सगळ्या ठेवलेल्या असतात. पॅक करून ती घरी जायचं. सो असा हा ओव्हरऑल फ्लाईंग एक्सपिरियन्स आहे. तुम्हाला महाराष्ट्रातला, पुण्यातला, आपल्या कामशेतमधला हा फ्लाईंग एक्सपिरियन्स कसा वाटला ते सांगा. आणि तुम्हाला इथे यायचं असेल तर ते सांगा. आय विल गेट इन कनेक्टेड विथ द इन्स्ट्रक्टर्स आणि त्यांच्यासोबत तुम्ही टँडम करू शकता. सो टाईम फॉर क्लोज नाव. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. इंडियन माउंटेन कपल छोटासा चॅनल आहे आमचं. सबस्क्राईब करा, आम्हाला त्याची खरंच गरज आहे लोकांपर्यंत रीच व्हायला. वी आर नॉट मेकिंग इट कमर्शियल, बट येस वी वॉन्ट टू गिव्ह ऑल द इन्फॉर्मेशन दॅट इज पॉसिबल अँड दॅट टू ॲट अ फ्री, वी कॅन से सो. बट येस, व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या वेळेसच्या फ्लाईटमध्ये. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे.